दिसतोय परक्याचा, फुलाच चेहरासा दिसतोय परक्याचा, नसे सुटणार नाजूक गुंता दोष न चरख्याचा, फुले मी म्हटले जे होते पाहुणे ते, तरी रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. आतापर्यंत आपण पाहिलं, पल्लवीला हे समजल्यावर आनंद होतो की आशाचं दुसरं लग्न होणार आहे. तिला सिद्धांतला भेटायचंय, पण सिद्धांत कधीही तिच्या समोर नाही येत. नानांना या गोष्टीची जाणीव होते की जर आशाची स्मृती परत आली तर ती अजयला विसरून सिद्धांत बरोबर नक्कीच लग्न नाही करणार. दुसरीकडे सिद्धांतच्या घरी पुढच्या प्लॅनिंग बद्दल बोलणी सुरू आहेत, पण सिद्धांत या गोष्टीमुळे काळजीत आहे की पल्लवी आशाची मैत्रीण आहे आणि सिद्धांत जर समोर आला तर पल्लवीच्या समोर सगळं पितळ उघडं पडेल. आता पुढे परिस्थिती तर गंभीर आहे आणि जपून पावलं टाकावे लागतील. आजपासून आपल्याला जास्त सावध राहावं लागेल विजय. मी आणखी काय सावधगिरी बाळगू पप्पा? मी पल्लवीला सांगू का की तू आशाला भेटू नकोस म्हणून? आणि पल्लवी आशाला भेटणारच आणि ही गोष्ट कधीही बाहेर येऊ शकते. नाही बाहेर येणार बाळा. तू हे का विसरतोयस की आशा तुला सिद्धांत या नावाने आणि पल्लवी तुला विजय या नावाने ओळखते. मम्मा अगदी बरोबर बोलते विजय. तू एका गोष्टीची काळजी घे की त्या दोघींनी तुला एकत्र कधीच बघता का. तू इथे काय करतेस? निमंत्रण द्यायला आले माझ्या सुनेच्या लग्नाचं. खूप आनंद होईल जर तुम्ही सगळे या लग्नात सहभागी झालात तर. नात्यांच्या पार्थिवाला खांदा द्यायला बोलवतेस का आम्हाला? आता जे काही समजा तुम्ही आलात तर बरं वाटेल. आमच्या अब्रूला काळ फासूनही तुला चैन पडली नाहीये का? आता बदनामीच्या जखमेवर मीठ शिंपडायला आलीयस तू? हे तर तुम्हाला वाटतंय गायत्री. मी माझं कर्तव्य पूर्ण करायला आले, जेणेकरून मला उद्या कोणी हे म्हणू नये की मुलीच्या लग्नामध्ये बापाला इन्व्हिटेशन नाही दिलं. बाप मुलीचं नातं तर कधीच तुटलेलं. आता कोणत्या नात्याविषयी बोलायला आलीयस इथे? गायत्री, मला माझ्या सुनेचं आयुष्य सुखी करायचंय बघा. आणि जर तुम्हाला तिला आशीर्वाद द्यायची इच्छा असेल तर बरं वाटेल. आणि तसंही जुनी म्हण आहे, मारणाऱ्यापेक्षा वाचवणाऱ्याचा हात मोठा असतो. स्वतःचं लाख समाधान करून घे कामिनी. मला तर बस याच गोष्टीचं वाईट वाटतंय. बिचारी आशा कधी आपल्या सासूची सावली तर कधी आपल्या आईची सावली बनून राहील कायम. तसा विचित्रच योगायोग आहे नाही तिच्या बाबतीत. तुमची एक गोष्ट मी कधीच नाही विसरणार, जी तुम्ही मला म्हणाला होतात की माझ्या परिवाराला विधवेचं आयुष्य जगण्याचा अभिशाप आहे. बघा आता
की तुमच्याच डोळ्यांसमोर हा अभिशाप पुसून टाकला जाणार आहे. बघाल तुम्ही, माझी सून सौभाग्यवती बनून तिचं आयुष्य जगेल. तुला एका विधवेचं नशीब बदलायचंय कामिनी. प्रयत्न करून बघ तू. तसं तू तर तुझी सावली तिच्यावरून बाजूला केलीस, पण एक गोष्ट लक्षात घे, तिच्या आईची सावली कायम तिच्यासोबत राहील. तसं तुला माहिती आहे ना की तिच्या आईने 2 लग्न केली होती. नाही, मला म्हणायचं लग्न नाही, तो एकापासून आशिष झाला आणि एकापासून आशा, आणि आता आशाही तेच करायला निघाली. दुसरं लग्न करायला निघाली आहे ना आशा सुद्धा. तुम्हा सर्वांचे विचार इतक्या खालच्या दर्जाचे असतील या गोष्टीचा अंदाजा लावणं अवघड आहे. सांगून ठेवा तुमच्या पतिदेवाला की मी माझं कर्तव्य पूर्ण केलंय. आता मला कोणी बोलायचं नाही की मुलीच्या लग्नामध्ये बापाला इन्व्हाइट नाही केलं. मनाला वाटलं तर या लग्नाला. कामिनी, काय झालं बेटा? काय झालं? अगं सांग तरी काय झालं ते. बाबा, लोक आशीर्वाद नाही देऊ शकत, मग शाप तरी का देतात? काय झालंय? काय कोणाविषयी बोलतेस तू? मी सोहनलाल विषयी बोलते. मी माझं कर्तव्य समजून लग्नाचं आमंत्रण करायला गेले त्यांच्या घरी, पण काय सांग? ते लोक लग्नाला नाही येणार आहेत. आणि गायत्रीचा या गोष्टीमुळे इतका जळफळाट होतोय की आपण आशाचं दुसरं लग्न का म्हणून करतोय. आपल्याला तर माहितीच आहे ना बेटा की ते लोक आशाचं आयुष्य कधीच सुखी होऊ देणार नाहीत. त्यांना जो विचार करायचा आहे तो करू दे. आपल्याला जो निर्णय घ्यायचा आहे तो आपण घेतलेला आहे. बाबा, तुम्हाला या गोष्टीची कल्पनाही नाहीये की गायत्रीचे विचार किती खालच्या दर्जाचे. तिला बहुतेक स्वतःलाही माहित नसेल की ती काय विचार करते, काय बोलते. बेटा, अशा लोकांच्या गोष्टी मनाला लावून घेण्यात काय फायदा आहे सांग? हा, एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून दे. तुला तर आधीपासूनच माहिती आहे ना की गायत्री अशा प्रकारेच बोलत असते. अगं, ज्या बाईला माझी काही चाड नाही ती तुझी काय चाड ठेवणार आहे? अतिशय उद्धट बाई आहे ती बाबा. जर तिने मला 4 शिव्या घातल्या असत्या तर मला काही वाईट वाटलं नसतं, पण ती आशा आणि तिच्या आईच्या बाबतीत काय काय बोलून गेली. जाऊ दे बेटा. बऱ्याचदा हे लोक हे असलं काहीतरी या उद्देशाने बोलतात की आपण दुःखी होऊन आपला निर्णय बदलावा. हे तर चांगलंच आहे बेटा की आशा त्यांच्या संपर्कात नाहीये. नाहीतर हे लोक तर आशाशी अशा प्रकारे वागले असते की तिने स्वतःच लग्नाला नकार दिला असता. खरंय बाबा तुमचं. आपल्याला काहीही करून आशाला त्यांच्यापासून दूर ठेवायचंय. हो बेटा, मी तर तसाही या गोष्टीमुळे प्रश्नात अडकलोय. आणि असे वाईट साईट विचार येत आहेत की बेटा असं व्हायला नको की हे लग्न होता होता राहून जाईल. बाबा प्लीज असं नका बोलू. हे लग्न होईल आणि मी हे लग्न करून देणारच, बघा. आय प्रॉमिस यू. मी कोणा दुसऱ्यामुळे नाही बेटा, आशाच्या बाबतीत विचार करून चिंतित आहे. वारंवार मनाला ही भीती सतावत असते की या दरम्यान जर आशाची स्मृती परत आली तर ती हे लग्न नक्कीच नाही करणार. ती अजयची जागा सिद्धांताला कधीच नाही देणार, कधीच नाही. रेखा ही भाग्याची. विजय,
विजय विजय हा? काय झालंय? मी कधीपासून बोलते आणि तुझं लक्षच नाहीये. आणि इथे चेहऱ्यावर 12 का वाजलेत? नाही, तो थोडा बिझनेसचा प्रॉब्लेम आहे. बिझनेस प्रॉब्लेम? का तुझे ते डील होणार होतं ते नाही होणार आहे? नाही, होणार आहे ना, पण असं वाटतंय की त्यात काही प्रॉब्लेम्सही येतील. सोड ना, आपण पण काय हे बोरिंग कामाचे विषय बोलत बसलो. चल, मी तुला एका ठिकाणी घेऊन जाते. कुठे? अरे मी सांगितलं होतं ना, माझी फ्रेंड आशा, तुला तिच्या घरी घेऊन जाते. तिला तुला भेटून खूप बरं वाटेल. आणि मग माहिती नाही ना तिला पुन्हा कधी भेटता येईल. का पण असं का बोलतेस तू? तो मुलगा इथे नाही राहत का? अरे नाही, तो तर याच शहरातला आहे. त्याचं नाव सिद्धांत आहे. मी तर त्याला कधी भेटले नाही, पण त्याच्या बाबतीत मी जेवढं ऐकलंय ना, त्यावरून हेच सिद्ध होतं की तो खूप चांगला मुलगा आहे. अच्छा, माझ्यापेक्षाही चांगला? मस्करी पुरे. आय मीन तूच बघ ना, एक विधवा मुलगीची जी स्मृती गेलीये, अशा मुलीसोबत लग्न करण्याचा डिसिजन, इट्स अ बिग डिसिजन. आय एम शुअर तो खूपच चांगला माणूस असेल. म्हणजे मी तुझ्यावर प्रेम करतो हा माझा चांगुलपणा नाही. अरे, प्रेम करणारे सगळेच चांगले असतात मॅडम. आणि प्रेम तर अखेर प्रेमच आहे, जे मी फक्त तुझ्यावर करतो. ठीक आहे, झालं आता, निघूया. यार, तू तर हेही विचारत नाहीस की मी कुठून येतोय आणि कुठे चाललोय. पल्लवी, तुला काय वाटतं की ते डील माझ्या हातून निसटून जावं? हे ते डील आहे ज्याच्यावर माझ्या आई वडिलांच्या खूप अपेक्षा आहेत. आणि शिवाय प्रत्येक काम करायची एक योग्य वेळ असते. मग तुझ्याकडे तो योग्य वेळ कधी आहे? मला वाटतं की संडेला जाऊया ना. संडे खूप दूर आहे. परवा तर तिचं लग्न आहे. ओ, मी तर विसरूनच गेलो. परवा लग्न आहे ना? मग ठीक आहे, लग्नाच्या दिवशी भेटूया तिला. तिच्या लग्नाच्या दिवशी ती तुला भेटण्यासाठी वेळ काढू शकेल का? पल्लवी, आता ती तुझी मैत्रीण आहे तर मला भेटण्यासाठी 2 मिनिटं तर काढूच शकते ना. आज आणि उद्या तर मला अजिबात वेळ नाही. ठीक आहे, आता लग्नाच्या दिवशी नको म्हणूस की तुला महत्वाचं काम आठवलं. असो, घरी पोहोचले की फोन करते. बाय बाय. पल्लवी, तुझा हा हट्ट माझ्यासाठी खूप मोठी अडचण बनत चाललाय. यावर काही ना काही उपाय तर शोधावाच लागेल. हॅलो रेशम, कुठे आहेस तू? लगेच मला भेट, खूप महत्वाचं काम आहे. ओके, बाय. आशा, अगं बेटा, आशा बाहेर तरी ये. बघ मी तुझ्यासाठी काय काय आणलंय ते. ये बाळा, पटकन बाहेर ये. आशा, काय नानू? हे बघ. नानू? आशा, आशा, आशा बाळा, आशा, आशा बेटा, आशा, आशा बेटा, आशा. हॅलो आशिष, आशा घरात पडले रे बेटा. तिला खूप लागलाय. तू पटकन डॉक्टरांना बोलाव. हो हो. आशा बेटा, रेखा ही भाग्याची. समजतच नाहीये मला की काय डोकेदुखी बनत चाललीये. हो ना बाळा, या अडचणीचा तर आपण विचारच नव्हता केला की ती पल्लवी आशाची बेस्ट फ्रेंड असेल आणि अचानक समोर येईल. आम्ही विजयला तर समजावलंय की तिच्यापासून जरा सावधान राहा, पण त्या दोघी बेस्ट फ्रेंड आहेत आणि ही गोष्ट कधी उघड होईल हे काही सांगता येणार नाही. जर विजयने हे प्रकरण सांभाळूनही घेतलं आणि पल्लवीला याचा पत्ता नाही लागू दिला की आशाचं लग्न हे तिच्या विजयसोबतच होणार आहे. म्हणणं तर तुमचं अगदी बरोबर आहे जावाई बापू, पण अडचण ही आहे की पल्लवीला विजयला आशाला भेटवायचंय.
आणि आशा आपल्या सिद्धांतला पल्लवीला भेटवू पाहतीये. कुठवर आणि कसा विजय हा प्रसंग टाळण्यात यशस्वी होईल? तेच तर मी म्हणतोय. जर विजयने हे प्रकरण काहीही करून लग्न होईपर्यंत सांभाळून घेतलं तरी लग्नाच्या दिवशी ही गोष्ट तर उघडपणे समोर येणारच. कारण जर पल्लवी आशाची मैत्रीण आहे तर ती लग्नात सहभागी होण्याकरता नक्कीच येईल. तुम्ही अगदी बरोबर बोलताय जावई बापू. पण आता याचा विचार करायचा आहे की पल्लवीला आशाच्या लग्नाला जाण्यापासून कसं रोखता येईल. जर विजयचं पल्लवीवर प्रेम नसतं ना तर मी तिलाही माझ्या वाटेतून बाजूला केलं असतं. एक मर्डर करून समाधान नाही झालं तुमचं की पुन्हा तेच बाप करायचं म्हणताय तुम्ही? हे कसले विचार आहेत तुमचे? आम्ही सगळे दिवस रात्र एक करून तुम्हाला वाचवण्याचा प्रयत्न करतोय आणि तुम्ही त्याच रस्त्यावर जायचा विचार करताय. रिधिमा मला म्हणायचं होतं. तुम्ही काळजी नका करू जावई बापू. तुमच्या पप्पांनी सांगितलंय की प्रत्येक समस्येवर उपाय हा असतोच. बघाच तुम्ही, विजय काही ना काहीतरी मार्ग जरूर शोधून काढेल जेणेकरून पल्लवी आशाच्या लग्नात सहभागी होऊ शकणार. तुम्ही चिंता का करताय? अरे हे काय आहे? रेशम, तू माझ्या बहिणीची बेस्ट फ्रेंड आहेस ना? हो मग तू मलाही बहिणीसारखीच आहेस, हो ना? हो. मग तुला माझं एक काम करावंच लागेल, म्हण हो. नाही. यार प्लीज नाही म्हणू नकोस यार. मी अशा वेळी तुझ्यापेक्षा जास्त विश्वास आणखी कोणावरही ठेवू शकत नाही. तुला माझी शपथ, तुला तुझ्या बेस्ट फ्रेंडची शपथ, तुला माझं काम करावंच लागेल ग. ओके, सांग काय काम करायचंय? हे बघ, मी तुला पूर्णपणे तर सांगू शकत नाहीये. तू फक्त एवढंच लक्षात घे की ते जे लेटर आहे ना ते तुला आजच लिहून पाठवायचंय. यार हे प्रकरण तर जास्तच सिरियस वाटतंय. म्हणूनच तर तुला बोलवलंय. आता तू जास्त किस काढू नकोस ग. तू फक्त तेवढंच कर जेवढं मी सांगतोय. ओके? ठीक आहे, तुझी फी. फी नाही, लाज म्हण. ओके बाबा. आणि पल्लवीचा ऍड्रेस लिहिलाय. रेशम, पत्रात काय लिहायचंय ते मी तुला आधीच सांगितलेलं आहे. ऐक, पत्र काहीही झालं तरी कॉलेजच्या लेटर हेडवरच असायला पाहिजे आणि त्यावर सिग्नेचर्स वगैरे असायला पाहिजेत, राईट? ओके बाबा, समजलं. आणि समज तुझं कामही झालं. थँक्यू डॉक्टर रेशम, थँक्यू. आणि हो, ही लाच ठेव. ओके, ठेवून घेते. चल जा आता इथून. रेखा ही भाग्याची. बाबा, आता कशी आशा? बेटा, डॉक्टरांनी इंजेक्शन देऊन झोपवलंय तिला. जखम खूप खोलवर आहे का? डॉक्टर म्हणतायत की थोड्या वेळानंतरच हे समजेल की जखम किती खोल आहे ते. हो, पण वरून काहीही जखम नाहीये बेटा. पण ती बेशुद्ध पडली ना, म्हणूनच डॉक्टरांना असा संशय आहे की कदाचित आतून मार लागला असावा आणि जास्त खोलवर नसावा. आणि बेटा, डॉक्टरांनी अशीही शक्यता वर्तवली आहे की या मारामुळे तिची स्मृतीही परत येऊ शकते. काय? हो बेटा, अशा अपघातांमुळे बऱ्याचदा आपोआप गेलेली स्मृती परत येते. आणि तिची स्मृती परत येणं आपल्यासाठी आनंदाचीच गोष्ट असेल. खरंय बाबा. बेटा, आत्ता समजतच नाहीये की प्रार्थना करावी तर ती कशी करावी. ही प्रार्थना करावी की आशाची स्मृती परत येऊ दे. आणि जर का आशाची स्मृती परत आली
तर मग ती हे लग्न नाही करणार. आणि आपण ही प्रार्थना तर करूच शकत नाही की तिची स्मृती परत येऊ दे नको. बाबा, हा निर्णय तुम्ही भगवंतावर सोपवा आणि या गोष्टीवर विश्वास ठेवा की तो जे काही करेल ते आपल्या भल्यासाठीच असेल. हो बेटा, आता तर परमेश्वराचीच मर्जी आहे सगळी. बघूया की आशा शुद्धीवर येईल तेव्हा ती काय बोलते ते. बाबा, मी आशाला बघून येते. बाळा, आशा, आशा. नानू, नानू. बाळा, आशा. नानू. मम्मी. बेटा उठ. उठ. आशा, बाळा. काय विचार करतेस बेटा? हे भगवान, आशाची स्मृती परत तर